रोहित कोल्हा आणि त्यानंतर रवी सालकर यांना अगदी आपण पाहता या कृपेश पाटील कुठे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 11:58 मिनिटांनी अगदी पहिला चेंडू होतोय मार्गस्थ. इथून सामना क्रमांक हा 5वा आहे. आजच्या दिवसातील हा 4था सामना इथून आपण पाहताय. व्हेरी वेलकम कृपेश, आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर किरण गवारी याला अगदी आपण पाहताय. हे पहिलं स्पिन हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं बंधन आहे. लॉंग ऑफ आणि यानंतर वाईडिश काउकॉर्नर रिजन अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस, हो फटका हवेमध्ये होता. तर क्षेत्ररक्षक त्या दिशेने अगदी चपळ असता तर हा झेल परिवर्तित होऊ शकला असता. या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जर हा झेल परिवर्तित झाला असता तर सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कारण की रोहित कोल्हा जर मैदानाच्या दिशेने उभा राहिला तर नक्कीच एक डिस्ट्रॉयर म्हणून संबोधला जातो, एक हार्ड हिटर. आणि नक्कीच मी म्हटलं की यंदाच्या हंगामामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहभागी होणारा आणि ज्याला जास्तीत जास्त मागणी आली ओपन हाफ क्रिकेटमधनं तोच रोहित कोल्हा आपल्या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमधील अगदी खेळाडू अगदी पाहायला मिळतोय. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते 1 रन्स ऑन कार्ड. ऑन साईडला थोडंसं अगदी आपण पाहू शकाल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. सरकी शॉट खेळण्याचा मानस त्या दिशेने आपण पाहताय. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर किरण पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. ग्राउंडेडली खेळला गेला. इंटू द गॅपमध्ये लॉंग चेज आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक धावत पळत जात आहेत. चेंडूला जोपर्यंत उचलून फील्ड केलं जाईल या 2 धावा स्कोर कार्डवर मिळत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात ही प्रत्येक संघाला हवी असते, म्हणून ओपनिंग पेअर त्याचकरिता धाडले जातात. एक चांगल्या कॉन्फिडंट लेवलने खेळण्याचा हा माणूस आहे. दोन्ही फलंदाजाने आपलं वैयक्तिक खातं ओपन केले आणि सांघिक धावसंख्या 3 अंकांवर. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डेड बॉल असेल, कारण की विजेच्या तारेला हा चेंडू लागलाय आणि ज्या पद्धतीने थोडंसं नाखुश आहेत. कारण की जर चेंडू गॅदर झाला असता व्यवस्थित पद्धतीने तर नक्की इंटू द गॅपमध्ये होता, परंतु नशीब बलवान आहे. इथून डेड बॉल असेल. विजेच्या तारेला डायरेक्टली चेंडू लागण्या कारणास्तव पुन्हा एकदा हा चेंडू लिगली हाताळताना पाहायला मिळतील किरण गवारी. उलटा चेंडू ऑन साईडला कन्वर्ट केलाय. अंजाम सुद्धा मिळालाय. एलिव्हेशन प्राप्त. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गावदेवी चषक षटकार 6. नवव्या अंकांवर धावफलक 9 रन्स ऑन अ कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता समोरच्या दिशेने. कणखर प्रहार. 1 बाउन्सने चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. आणि योग्य त्या लेंथला भरकटलेल्या या दिशेला अगदी आपण पाहू शकाल योग्य ते वळण दाखवलं फलंदाजाने आणि चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पॉवरप्लेमध्ये कशा प्रीतीने खेळायचं आहे याची मानसिकता इंटू द गॅपमध्ये खेळले. रवी सालकरच्या बॅटमधनं हा चौकार आणि धावफलक 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 अंकांवर ही धाव संख्या. यावेळेस ऑन साईडला क्लिअर करेल. व्हॉट अ स्ट्रोक. एलिव्हेशन प्राप्त झालं. चेंडूला स्वतःला झोकून दिलं. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले आणि शफल होत असताना चेंडूला सुद्धा शफल केलं ऑन द राईट्स. रिप्ले मध्ये स्पष्ट पाहू शकाल काय जबरदस्त फटका होता. अपसमच्या बाहेर शफल झाले. अगदी स्लॉट मध्ये चेंडू देऊन बसले आणि स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला सरळ पाठवून दिलं वाईडिश काऊ कॉर्नर प्लॉट मध्ये. मिळतील धावा 6. षटकार. पहिल्या षटकाचा गळ इथे झालाय समाप्त. की बँड काम ही मात्र फलंदाजी असते रवी सालकर याची. कमबॅक करिता नेहमीच रवी याला ओळखलं जातं. यंदाच्या पर्वामध्ये थोडासा खामोश आहे ॲज अ बॅटर म्हणून, परंतु जेव्हा जेव्हा संघाला मात्र गरज असते ना तेव्हा तेव्हा मात्र त्या अडचणीमध्ये हा खेळाडू नेहमीच पुढे आला असतो. आणि अगदी या स्पेलमध्ये सुद्धा आपण पाहू शकला सुरुवातीच्या 3 चेंडूवर कंट्रोल होता किरण गवारी याचा, परंतु जसा मात्र एक फुलटॉस चेंडू पळाला तिथून मात्र लाईन थोडीशी भरकटली गेली आणि जास्तीत जास्त चेंडू पुढ्यामध्ये खेळवण्याचा मानस आणि त्या दिशेने काय जबरदस्त फलंदाजी.
धावफलक आतापर्यंत 19 या अंकांवर 19 रन्स होण्याकडे 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. ओमकार या गोलंदाजाला आपण पाहता या सेकंड स्पेल मध्ये. ओमकार लोहार नवतरुण उभारत्या सितारांना अगदी आपल्या समवेत घेऊन यंदाच्या पर्वामध्ये अगदी आपण पाहता एक कणखर सुरुवात संघर्ष स्पोर्ट्स भिनारी या संघाने करून दाखवले. ऑन साइटला ही रोहित कोल्हा याची ताकद आहे. स्टँड अँड डिस्पॅच मॅक्झिमम 6. या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 25. एफर्टलेस फटक्यांची निवड ही मात्र ओळख आहे या खेळाडूची. ऑन साइडला खेळण्याचा मानस होता. शॉट फाईन लेग रिझर मध्ये एक चांगलं अगदी क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळतंय. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन रेग्युलरली प्रत्येक आठवड्यामध्ये क्रिकेट हाताळलं जातं. आज प्रत्येक खेळाडूंची अगदी आपण पाहू शकाल ना एक वर्णी लागली जाते खेळाच्या माध्यमातून. विशेष करून ओळख राहिले म्हणून खेळ हा खूप महत्वाचा. यावेळेस इनफिल्डच्या वर्ण फोर्स केला. चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक परंतु ते पाहतच राहतील. बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल इनटू द डीप कव्हर रिझन. 4 धावा चौकार. एकोणतीस या अंकांवर रोहित कोल्हाच्या नावावर यंदाच्या पर्वामध्ये 3 हाफ सेंचुरी सर्वाधिक धावा करण्याचा अगदी विक्रम आहे. तोच अगदी आपण पाहू शकाल. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा एक लखलखता तारा मैदानाच्या दिशेने फलंदाजी करतोय. ओहो खूप चांगली लाईन यावेळेस आपण पाहू शकाल. जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. ज्याला आपण हार्ड लेन म्हणतो ना त्याच पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला आणि अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवर. ऑनराईज खेळण्याचा मानस तर होता रोहित कोल्हा याचा, परंतु बीट होत असताना सरळ चेंडू निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकरणामध्ये. 29 या अंकांवर धावफलक 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फॉलो केलं. खूप चांगली लाईन खूप चांगली लेंथ यावेळेस आपण पाहताय. बीट होत असताना एक चौकार एक षटकार जरी आला असला ना तरी सुद्धा एक चांगली गोलंदाजी ओमकार लोहार याने करून दाखवले या स्पेलमध्ये. परिपूर्ण कमबॅक करण्याचा हा माणस. 29 या अंकांवर धावफलक 29 रन्स ऑन अ कार्ड. लॉंग ऑफला आणखी एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. डीप कव्हरच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्कोर लेग आपण पाहू शकाल. वाईडिश मिड विकेट आहे आणि क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहत आहे लॉंग ऑन रिझर मध्ये स्थित केला गेलाय. ऑन साइटला आखुटप्प्याच्या लेंथला पिक केलं. हा शॉर्ट आर्म जाम आहे या खेळाडूचा. परिपक्वता हा शब्द परिपूर्ण मायने राखतो. ऑन साइटला बिग हिट बिग षटकार 6. चेंडूवर अगदी आपण पाहताय एफर्टलेस फटका होता. आकुटप्प्याची लेन तुम्ही रोहित कोल्हाला देऊ शकत नाही कारण की पुलचे फटके हे कणखरपणे खेळताना पाहायला मिळतोय. बॉटम हँड स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा आणि अगदी नॅचरली स्ट्रोक जे अगदी आपण पाहताना ते ठासून भरलेत. महत्वाचा अगदी हा फटका होता ज्याने धावसंख्येला पुन्हा एकदा आलाय आकार. 35 या अंकांवर हे धावफलक. व्हेरी वेलकम प्रभाकरजी गरेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. महेंद्र गरेल यांचे पिताश्री आणि क्रिकेटचे एक शौकीन. 35 या अंकांवर एक धावफलक अगदी आपण पाहताय. आकाश या तिसऱ्या स्पेलमध्ये आहे. ऑन साइडला बेटन बॉच केलं. एलिव्हेशन प्राप्त झालंय. लॉंग लेग रिझन मध्ये लॉंग चेस आहे आणि 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर सुद्धा होईल इनटू द फेन्स. 1 बाउन्स 4 धावा चौकार. अंकांवर धावफलक 39 रन्स ऑन अ कार्ड. आज कृपेश पाटील आमच्या समवेत आहे आणि जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या
कशा पद्धतीने आपण शाळेमध्ये जायचो, तिथून मात्र एका बेंच करिता जी लढाई व्हायची, कबड्डीपटू आणि विशेष करून कृपेशाची ओळख राहिली होती. मोठमोठ्या संघांना पराभूत केलं होतं हे सुद्धा आपण पाहिलं. परंतु मार्ग वेगळा झाला 10वी नंतर आणि तिथून प्रत्येकाने आपली एक वेगळी दिशा धरली आणि तिथून आपण पाहत आहे. परंतु खेळाच्या माध्यमातून ही नेहमीच गाठभेट होत असते. आज या दगदगीच्या आयुष्यामध्ये माणूस कितीतरी होरपला तरी सुद्धा मैत्री ही खूप महत्वाची आहे. कारण की मित्र बनम्यामध्ये गारव्यांसारखा. फुलटॉस चेंडू ऑन साईटला घुटना टेक, रोहित कोल्हा का सिक्सर देख, अप्रतिम स्ट्राइक, 6 षटकार. कुस्तीपटू ज्याला आपण पाहताय आणि नेहमीच त्यांचा मायेचा धाप आणि नेहमीच आमच्या समालोचकांवर नेहमीच राहिला आणि ज्या परिसरामध्ये आम्ही नेहमीच जातो, कर्जोनी या विभागातून बिलॉंग करतायत तेच गुड व्यक्तिमत्व महेंद्र गरेल यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाल्यात. 46 अंकांवर धावफलक आहे. आणखी एक प्रहार आहे, आणखी एक प्रहार क्लिअर करेल रोहित है तो मामला फिट है. आणखी एक बिग ब्लास्ट, षटकार, 6. मदतीने स्कोर कार्ड 50+ 52 या अंकांवर हे धावफलक लागोपाठ 2 षटकार आलेत. अप्रतिम फलंदाजी रोहितच्या माध्यमातून. यावेळेस हो प्रत्युत्तर मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. पुलर लेनची डिलिव्हरी अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा क्रिकेटमध्ये नेहमीच धोकादायक. फलंदाजाची केली जाते दांडीगुल, फलंदाज बाद. रन्स ऑन कार्ड. महत्वाच्या 29 धावा रोहित कोल्हाच्या बॅटमध्ये अगदी पण पाहत आहे, ज्यामध्ये 4 उतुंग षटकार हे अगदी पाहायला मिळाले. ही ताकद आहे या फलंदाजाची. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर राजू सालकर, दोन्ही बंधूंची जोडी. एक एंडे राजू, दुसऱ्या एंडे आपण पाहू शकाल रवी सालकर. आणि वसई आदिवासी क्रीडोत्सवमध्ये एकाच परिवारातील जास्तीत जास्त खेळाडू अगदी खेळताना पाहायला मिळतात. आज तिरंगा तिल्लेर हा संघ सुद्धा आपण पाहू शकाल. एकाच कुटुंबातील बरेचसे खेळाडू मात्र याच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हलकीशी लेन डाऊन द लेग आहे. पंच महेंद्र गरेल वळतायत, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव अगदी स्कोर कार्डवर मिळेल. 53 या अंकांवर ही धाव फलक आहे. 53 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट होत असताना आणि ज्या 3 चेंडूंवर अगदी थोडीशी लाईन भरकटली गेली होती त्याच 3 चेंडूंवर अगदी हा सुरेख असा कमबॅक आहे. श्री गणेश वसुरी संघ बराच लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत दाखल झालेत. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा या स्कोर कार्डवर आहे. 54 धावेंचा पाठलाग अगदी करावं लागेल. आता 54 धावेंचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल. चला, श्री गणेश वसुरी आणि गावदेवी अमराईब आपण दोन्ही संघ खेळाडू का जे आहेत ते विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी गरेल या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी निलेशजी नामकुडा यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक आपण पाहू शकाल ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा आणि एक कुस्तीपटू आपण पाहू शकाल प्रभाकरजी गरेल. आणि नक्कीच क्रिकेटचे हे दर्दी आहेत. हे गूढ व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांची मायेची धाबे नेहमीच खेळाडूंवर पाहायला मिळते. तेच प्रभाकरजी गरेल, एक नेहमीच हसरा चेहरा. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर अगदी संपन्न केलं जात आहे. थँक्यू सो मच. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद, मान्यवरांचे आभार. इथून 53 धावा लागल्या. 54 धाव्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. श्री गणेश वसुरी आणि गावदेवी अमराईब या 2 संघादरम्यान ही लढत असेल.
या प्रभाकरची करेल यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ असते अगदी टॉस त्या दिशेने केला जाईल. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल होणं हा खूप इम्पॉर्टंट. आज वसई आदिवासी खेळोत्सवाची जी सुरुवात आहे ना ती अगदी आपण पाहिली दिवाळीच्या 17 पासून मोरिया 11 चव्हाणपडाचं ते मैदान, चोडोबा स्पोर्ट जांभूलपडाचं ते मैदान आणि तिथून ही सरशी प्रत्येक आठवड्यापासून अगदी आपण पाहताय नोव्हेंबरच्या महिन्यापासून सुरुवात झाली. आज एप्रिलच्या महिन्यामध्ये या रखरखत्या उन्हामध्ये चैत्र सप्तमीच्या या महिन्यामध्ये अगदी क्रिकेट अतिशय सुरेख पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतंय. पुन्हा आज प्रत्येक आदिवासी क्रिकेटर अगदी प्रत्येक जिथे जिथे मात्र जातोय आपल्या नावाची छाप सोडले कन्सिस्टंटली आहे आणि योग्य त्या पद्धतीचा सराव नेहमीच रेग्युलरली खेळत आहेत आणि त्याचंच कारण अगदी आपण पाहू शकाल आज खेळ महत्त्वाचा राहिलाय. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते उद्गार होते ना खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय तेच उद्गार लागू होत आहेत. खेळाल तर वाचाल आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वाचाल तर वाचाल हा दृष्टिकोन नेहमीच असतो. म्हणून नेहमीच आपण प्रयत्नशील राहा आणि ती नक्कीच एक म्हण आहे ना की प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गेले. फक्त प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे, फळ काय मिळेल याची चिंता करीत बसू नका. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रभू श्रीकृष्णाने एक सुंदर वाक्य सांगितलंय की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं, परंतु आयुष्यात चांगलं आपण कर्म कराल, चांगले जर आपण काम कराल तर जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. त्याकरिता तुमची मेहनत, त्याकरिता तुमची जिद्द चिकाटी, कधी हार न मानण्याची प्रवृत्ती आणि सर्वाधिक महत्त्वाचं स्वतःशी प्रामाणिकपणा, मातीशी एकनिष्ठपणा या सर्व गोष्टी मायने राखतात. अमराई संघ विनंती करतोय चला आपण या घाई करा. महेश राऊत कंपनी ऑलरेडी उशीर झाला या सामन्याला, सो आपण टॉस करून घेणार आहोत. बाबरावजी परेड आमचे साथी संयोजक अगदी आपण पाहू शकाल त्यांचा सुद्धा एक विशेष करून प्रतिसाद लाभला या स्पर्धेकरिता. विशाल धोदडे असतील, निलेश नामकुडा ही एवन जोडी, कारण की त्यांनी मात्र ही रूपरेषा हाताळली आणि ही स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीने पार होत असताना बाकी संयोजक तर आहेतच, नेहमीच ते पाठीशी असतात. त्या सर्वांचं अगदी आपण कौतुक करणारच आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साईटला, सुरुवात तर कडक आहे किरण गवारी, ब्रँड आहे भिनारचा. पहिल्या चेंडूवर स्वाग से करेंगे स्वागत. 6 लागू शकतात तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा या धावा परिपूर्ण होऊ शकतात. ही मानसिकता ठेवले किरण गवारीने. कित्येक काळ अगदी गाजवला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. MS महेश सालकरेला अगदी आपण पाहत आहे. टॉस या ठिकाणी परिपूर्ण झालाय. मितेश गवारीला आपण पाहू शकाल. सो टॉस आपल्या आपल्यापर्यंत पोहोचेल. अमराई संघ बंद टॉस आणि मितेश आपण निर्णय पोचवायचा आहे. हे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये स्टॉप केले या चेंडूला. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 8 रन्स ऑन कार्ड, 8 अंकांवर धावफलक. कालचा दिवस इतिहासामध्ये विलीन झाला. काय अप्रतिम रनचेस आपण पाहितला. 246 धावेंचा पाऊस. गोलंदाजांकरिता कर्दनकाळ ठरले. अभिषेक शर्मा अप्रतिम फलंदाजाचं कृत्य करण्यानं स्लाइस केले या चेंडूला, कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉप रिझन थर्डमॅनला बीट करेल. 4 धावेंकरिता नशिबाचा हा मिळेल चौकार. पाहू शकाल हा चेंडू होता, परंतु जी शैली आपण पाहताना किरण गवारी याची ॲज अ मेरिट खेळण्याचा मानस खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. यावेळेस ऑन साईडला पिक केल्या स्ट्रोकला. चेंडू हवेमध्ये रवी सालकर ओहो गफलत केली. थँक्यू सो मच म्हणावं लागेल, कारण की किरण गवारी याचा हा झेल सुटलाय म्हणजे परिणाम आता सहन करावा लागेल. याला म्हणतात दुष्काळामध्ये 13वा महिना. 6 धावा या स्कोर कार्डवर आता जॉईंट होतील. जिथे झेल सुद्धा सुटला, परिणाम स्वरूपी कॉन्सन्ट्रेट झालं लॅप. आता म्हणावं तर म्हणावं काय, डोक्यावर हात गेलेत, कोणाचे कमरेवर गेलेत, परंतु आता पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. 6 धावा स्कोर कार्डवर मिळतील. धावफलक 18 अंकांवर.
या मात्र कुठेतरी अगदी खर्च केल्या गेल्यात आणि ज्याचा मात्र शेवटच्या मोमेंटला अगदी उच्चारणी केली जाईल. ऑनसाइडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. रवी सालकर भारतू त्या दिशेने स्थित आहे. एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 19 या अंकांवर, म्हणजे 18ची सरासरी आहे प्रत्येक षटकाकडे आणि तीच 18ची सरासरी अगदी मेंटेन केली जात आहे. एक धावेनिशी अगदी थोडासा पुढे गेलाय संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघ. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचे जे डिसिजन आहेत ते तुम्हाला तुमच्या कमी वेळेमध्येच घ्यावे लागतात. म्हणून दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आपण बहाल केल्यात, आता परिणाम सुद्धा शोषण करावं लागेल. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच उंच असावा आणि अगदी हा जर उंच असला नाही तर त्याचा जो परिणाम आहे तो सहन करावा लागतो. आता उदाहरण म्हणायचं झालं तर एखाद्या आंब्याच्या टोपलीमध्ये आपण एखादा आंबा सडका जरी ठेवला तरी तो सर्व आंब्यांना सडवून टाकतो, कारण की सहवासामध्येच अगदी ते राहिलेत. आणि तसं क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा आहे, जरी एखादा खेळाडू खचला ना तरी संपूर्ण संघाला त्याचा तोटा परिणाम हा सहन करावा लागतो. म्हणून क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं राहिलंय, कारण की समालोचकाचा पाठीचा कणा आमचे साथी स्कोरर डिजिटल ऑपरेटर म्हणून संबोधले जातात. तर इथून क्षेत्ररक्षणाचा पाठीचा कणा अगदी या गोलंदाजाला मात्र तो पुरेसा असू शकतो. रोहित कोल्हा आहे या सेकंड स्पेलमध्ये 19 धावेंवर ही धावसंख्या. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ हाताळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने 20 या अंकांवर धावफलक. 2024 मध्ये परफॉर्मन्स A1 क्वालिटी राहिला रायझिंग स्टार भविष्य त्या संघाचा, परंतु नवीन वर्षामध्ये गाडी म्हणायची झाली तर पट्टीवरून परिपूर्ण खाली उतरली. ओहो, फुलटा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होण्याचा मानस आणि नोचा इशारा. इट्स अ बीमर बॉल. आता कंट्रोल सुटलं या सामन्यामध्ये. परिपूर्ण किरण गवार याने सूत्र या सामन्याच्या आपल्या हातामध्ये घेतल्यात. 4+1 5 बहुरूपी धावा स्कोर कार्डवर मिळतील. अतिरिक्त दुसरा चेंडू सुद्धा अतिरिक्त, म्हणजे एकही चेंडू हाताळला नाही आणि आतापर्यंत आपण पाहताय जवळ 6 धावा या खर्च केल्यात. आता फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर रोहित कोल्हा सुसज्जित होईल. ऑन साइडला फ्री हिटचा चेंडू अगदी उचलण्याचा प्रयत्न, परंतु जास्त काही घडणार नाहीये. जोपर्यंत रवी या चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत अगदी 2 धावा या पुन्हा एकदा परिवर्तित होतात आणि दुहेरीच्या मदतीने 27 या अंकांवर धावफलक. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल धावेंच्या दिशेने जाण्याचा हा मानस आहे. एक सामना आठवतोय जिथे अगदी एक हास्यात्मक चित्र झालं होतं. एका चेंडूवर 8 धावेंची आवश्यकता असताना चेंडू वाईड आला आणि तिथून अगदी या शेवटच्या चेंडूवर अगदी या सामना गेला आणि नुसता क्वालिफिकेशन मध्ये अगदी पोहोचला संघर्ष सोडविणार संघ. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्ट केलं या चेंडूला. चेंडू झाला रफू चक्कर. मिळतील धावा 4. किरण गवारीच्या बॅटमधनं आणखी एक चौकार 4. हा प्रयत्न 31 या अंकांवर धावफलक. वन मॅन आर्मीची भूमिका अगदी निभावण्याचा हा मानस. किरण गवारी अफलातून फलंदाजी. 31 या अंकांवर धावफलक. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज. बॅटच्या आतली कडा यष्टीरक्षक चपळ असणं महत्वाची भूमिका होती. या सर्व संध्या खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. फिंगर क्रॉस झाले होते या मोमेंटला. असं वाटलं की झेल अगदी टिपला जाईल की काय, परंतु यावेळेस जीवनदान मिळालंय. रोहित कोल्हा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येथून सुसज्जित होईल. 31 अंकांवर धावफलक आहे. ऑन साइडला तगडा प्रहार. गेलाय चेंडू पुन्हा एकदा हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास. 6. खेळाडू आहे हे पुन्हा एकदा दर्शवून देत असताना म्हणून मी म्हटलं की ही रीड की हड्डी आहे या संघाची. ज्या संध्या आपण सोडल्या त्याला मात्र पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. 37 या अंकांवर धावफलक. अजूनही आवश्यकता जी आपण पाहू शकाल 17 धावींची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 8. 8 बॉल्स रिमेनिंग 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. किरण गवारीचा हा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने सुरळीत चाललाय. रोहित कोल्हा थोडासा विचार विनिमय करतोय कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सुरुवात. हलक्याशा हाताने टॅप केलं. याला म्हणतात कॅल्क्युलेशन. कशा पद्धतीने अगदी इनिंग बिल्ड करायचे आहे हे ठाऊक आहे. किरण गवारी याला स्वतःच्या विकेटचं महत्त्व जाणतोय. का ओपन हाफ मध्ये या खेळाडूला एवढं प्राधान्य आहे.
वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी ही नव्याने सुरुवात केली आणि जिथून आपण पाहताय एक नवतरुण उभारत्या सितारांना घेऊन चालले आणि जिथून एक चांगलं क्रिकेट हाताळलं. 38 या अंकांवर 16 धावींची आवश्यकतेतून समोर असेल. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7. हा चेंडू निर्णायक असेल. निलेश याला सुद्धा इथून 7 आणि प्रतिसाद द्यावा लागेल. किरण गवार याने एकेंडने चांगली फलंदाजी केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट झाले. आता 6 चेंडू 16 धावींची आवश्यकता. पाडी जाईल मैदानाच्या दिशेने. काय तिथून कहाणीमध्ये बदलाव पाहायला मिळेल का? कारण की अजून सुद्धा किरण आहे. कारण की किरण जोपर्यंत आहे तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम. 6 चेंडू 16 धावींची आवश्यकता. आता चेंडू आणि फळीच्या या द्वंद्व युद्धामध्ये कुठल्या संघाची सरशी ही दुसऱ्या फेरीमध्ये लागेल हे सुद्धा पाहण्यायोग्य. घेऊया डीजेला संधी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स पाचरुका आयोजित आई गावदेवी चषक 2025. रायझिंग स्टार भविष्य या संघाने प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. कारण की या अगोदरच आपण एक सामना पाहिला असेल जिथे जरीमरी स्पोर्ट्स पालवली एकही चेंडू न हाताळता राजेश बसवंत याने 14 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच कुठेतरी विजय आणि पराभवचं अंतर ठरलं गेलं होतं. म्हणून इथून जो खेळाडू खचला त्या खेळाडूला अगदी आपण पाहताय एक योग्यता पाठपुराव्याची साथ हवी असते. नेहमीच आपण दोन गोष्टी साथ आणि प्रतिसादामध्ये क्रिकेटला नेहमीच पाहत असतो. आता इथून पाणी गेलं मैदानाच्या दिशेने. काय कहाणी बदलेल का? कारण की आतापर्यंत मोमेंटम हे संघर्ष स्पोर्ट्स भिनार या संघाकडे आहे. रवी सालकर या शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी आपण पाहत आहे. अजय या पहिलं षटक थोडंसं मागं ठरलं 19 धाब्यांचं. रोहित याने सुद्धा 19 धाबा अगदी खर्च केल्या. म्हणजे जर सरासरी ही त्याच पद्धतीने आहे परंतु या दोन्ही षटकांमध्ये एक्स्ट्राच धाबा कुठेतरी अगदी मायने लागतील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. काय फटका! कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. व्हॉट अ स्ट्रोक! शॉट ऑफ द आफ्टरनून. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 षटकार. प्रदीप एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा पहावा एवढा सुशोभित हा फटका सजवला गेला. हा प्रगर चेंडू जेवढा फास्ट निघाला अगदी काय बॉटम हँड होता. मेरिटनुसार खेळण्याची शैली म्हणून मी म्हटलं की हा या संघाचा रीड का हड्डी आहे. आता येणारे चेंडू 5 चेंडूमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. विकेट खूप महत्वाचं ठरणार आहे रायझिंग स्टार भविष्य त्या संघाकरिता. म्हणून ज्या संध्या होत्या त्या संध्या उचलून धरणं खूप महत्वाची भूमिका. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रवी इथून सुसज्जित होईल. योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी इथून हाताळावी लागणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा माणस धाव घेण्याकरिता प्रयत्न नाही आहे. डॉट बॉल येईल. 4 चेंडू 10 धावींची आवश्यकता. या मैदानावर अगदी धावा होत आहेत परिपूर्ण. या कित्येक वेळा आपण पाहिला म्हणून मी म्हटलं की 6 चेंडूमध्ये 22 धावा, 6 चेंडूंमध्ये 21 धावा, 6 चेंडूंमध्ये 19 धावा या आतापर्यंत परिपूर्ण चेस झाल्यात. 16 धावींची आवश्यकता आहे. आता 4 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण बनलंय. ऑन साइडला खेळलाय फटका हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली अगदी राजू सालकर वेगाने पुढे गेले. महेश जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड करेल दुसऱ्या धावेकरिता बळाले दोन्ही फलंदाज. आता येणारे 3 चेंडू आणि 8 धावेंचे समीकरण अगदी समोर आहे. 3 balls रिमेनिंग, 8 runs रिक्वायर्ड टू विन. संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ मैदानाच्या दिशेने संघर्ष करतोय तर रायझिंग स्टार भविष्य संघ इथून राईज करण्याकरिता प्रयत्न करतोय. दोन्ही संघांचं महत्व हे खूप आहे या सामन्यामध्ये. 3 चेंडू 8 धावेंचं समीकरण बनलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रवी. समोरच्या दिशेने तगडा प्रहार. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट 1 बाउंस 4 runs. सरळ चेंडू निघून आलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या आणि आयोजकांच्या अभिवादनाकरिता चौकार 4. 4 धावेंची आवश्यकता. 2 balls रिमेनिंग, 4 runs रिक्वायर्ड टू विन. कशा पद्धतीने सिच्युएशन मध्ये हँडल करण्याची ही भूमिका ही किरण गवार याने आपण पाहू शकाल साध्य करून दाखवले.
कीप अँड काम राहिलाय. 2 चेंडू 4 धावा. अजून सुद्धा हे समीकरण मैदानाच्या दिशेने कणखर फलंदाजीचं कृत्यकरण अप्रतिम, बहारदार, लयबद्ध, लय, सूर आणि ताल हे तिन्ही ठेके धरलेत आणि अप्रतिम पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल कौशल्य प्रचलित होत असताना मिस्टर किरण गवारी ब्रँड आहे भिनारचा आणि तो अगदी आपण पाहताय आज झळाळताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक कपिश, गेम खल्लास म्हणून स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि तोच हा फटका आणि बॅट चहू बाजूने दर्शवायची आहे. काय जबरदस्त फलंदाजी. 47 धावा आणि मॅच वॉन करून दिलंय किरण गवारी. वॉट अ स्पेल आणि वॉट अ एफर्टलेस फलंदाजी. मॅच वॉन झालाय संघर्ष स्पोर्ट्स भिनार. हार्ड लक रायझिंग स्टार भुईशेत संघ.